नागार्जुनांच्यापेक्षा अधिक सरस तर्कशास्त्री ह्या जगाने अजून पाहिला नाही. शून्यवादाची तत्वप्रणाली अत्यंत तर्कशुद्ध भाषेत मांडणाऱ्या नागार्जुनांचा जन्म महाराष्ट्रातील विदर्भात झाला होता. सातवाहन सम्राट यशश्री गौतमीपुत्र सातकर्णी हा या महान तत्ववेत्याचा मित्र होता. नागार्जुनांनी लिहिलेला सुटलेखा नावाचा ग्रंथ म्हणजेच नागार्जुनांनी यज्ञश्री गौतमीपुत्राला उपदेशपर लिहिलेले पत्र होय. यज्ञश्री गौतमीपुत्र सातकर्णीचा काळ इसवी सन 166 ते 196 असा मानण्यात आला आहे. नागार्जुनांना प्रदीर्घ आयुष्य लाभले होते असे गृहीत धरले असता नागार्जुन इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात होऊन गेले असे समजण्यास हरकत नाही. कुमारजीवांनी इसवी सन 405 साली चीनी भाषेत लिहिलेल्या नागार्जुनांच्या जीवनचरित्रावरून नागार्जुन यांचा जन्म दक्षिण भारतातील एका ब्राह्मणाच्या कुळात झाला होता. ह्युएनत्संगच्या प्रवासवर्णनात नागार्जुनांचे जन्मस्थळ दक्षिण कोसल प्रदेशात म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भात होते असे लिहिले आहे. नागार्जुनांनी सर्व त्रिपिटक फक्त 90 दिवसात आत्मसात केले. नंतर त्यांनी हिमालयातील एका वयोवृद्ध भिक्खूकडून महायान सूत्रांचे अध्ययन केले. नागार्जुन काही काळ नालंदा येथील बौद्ध विश्वविद्यालयात शिकवित होते. नंतर त्यांनी आपला बहुतेक वेळ धम्मप्रचार करण्यात कृष्णा नदीच्या किनारी आंध्र प्रदेशातील श्री पर्वत किंवा श्री शैल येथे घालविला. ज्या ठिकाणी नागार्जुनांचे वास्तव्य होते त्या ठिकाणी म्हणजे नागार्जुन कोंडा, श्रीपर्वत इत्यादी ठिकाणी सातवाहन सम्राटांनी आणि त्यांच्या राजघराण्यातील स्त्री पुरुषांनी तेथील विहारांना अनेकविध देणग्या दिलेल्याच्या नोंदी आहेत. शिवाय सातवाहनांच्या नंतर आंध्र प्रदेशावर राज्य करणाऱ्या इक्ष्वाकू घराण्यातील अनेक राजांची आणि राण्यांची देणगीदार म्हणून नावे वाचाव्यास मिळतात. इक्ष्वाकू घराण्यातील स्त्रिया निश्चितच बौद्ध असल्या पाहिजेत. त्या काळातील इक्ष्वाकू घराण्याच्या कमीत कमी 15 स्त्रियांची नावे श्रीपर्वत येथील बौद्ध महाविहारातील देणगीदारांच्या यादीत वाचाव्यास मिळतात. देणगी देताना आपण बौद्ध धम्माच्या अनुयायी आहोत अशा तऱ्हेची निसंदिग्ध विधाने सुद्धा त्यांनी केलेली आहेत. यावरून नागार्जुनांचे व्यक्तिमत्व किती प्रभावी असले पाहिजे याची कल्पना करता येते. नागार्जुनांच्या नंतर नागार्जुनांचा सुप्रसिद्ध शिष्य आर्यदेव हा सुद्धा काही काळ श्रीपर्वत येथे राहिला होता. नागार्जुनांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी 20 ग्रंथ चीनी भाषेत उपलब्ध आहेत. नागार्जुनांना बौद्ध विचारसरणीत जे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे त्याचे कारण म्हणजे त्यांचा शून्यवाद. माध्यमिक कारिका किंवा माध्यमिक शास्त्रात त्यांनी आपल्या शून्यवादाची तत्वप्रणाली मोठ्या प्रभावीपणे मांडली आहे. माध्यमिका कारिका ग्रंथावर त्यांनी स्वतःच लिहिलेल्या अकुतोभय नावाच्या भाष्यात शून्यवादाचे किंवा माध्यमिक वादाचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यात नागार्जुनांनी केलेले युक्तिवाद आणि तर्क पराकोटीच्या थरातील आहेत. भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहासात नागार्जुनांच्या तोडीचा तत्ववेत्ता पाहावयास मिळत नाही. टी वॅटर्स या तत्ववेत्याने उत्तरकालीन बौद्ध धर्मातील एक आश्चर्य आणि रहस्य असे नागार्जुनांच्या बाबतीत म्हटले आहे. महायान तत्वप्रणालीच्या 2 शाखा आहेत. एका शाखेचे तत्वज्ञान माध्यमिकांचे तत्वज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे, तर दुसऱ्या शाखेचे तत्वज्ञान योगाचार किंवा विज्ञानवाद म्हणून प्रसिद्ध आहे. माध्यमिक तत्वज्ञानाचे आद्य तत्ववेत्ते नागार्जुन आहेत. नागार्जुनांच्या नंतर माध्यमिक तत्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्यात 3व्या शतकातील आर्यदेव, 5व्या शतकातील बुद्धपलित आणि भावविवेक, 6व्या शतकातील चंद्रकीर्ती आणि 7व्या शतकातील शांतिदेव यांचा विशेष करून उल्लेख करावा लागेल. नागार्जुनांचे माध्यमिक कारिका आणि विग्रहव्यावर्तनी हे 2 ग्रंथ मूळ संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत. विग्रहव्यावर्तनीमध्ये 72 कारिका आहेत. कारिकामध्ये थोड्या शब्दात विपुल अर्थ सामावलेला असतो. त्या पद्यात असल्यामुळे लक्षात ठेवणे सोपे जाते. कारिका ह्या वाङ्मय शैलीचे प्रणेते नागार्जुनच आहेत. विग्रहव्यावर्तनी हा संपूर्ण ग्रंथ शून्यता नावाच्या तत्वाबद्दल आहे. या ग्रंथाच्या शेवटच्या श्लोकात नागार्जुन म्हणतात, जो शून्यता समजू शकतो तो सर्व अर्थांना समजू शकतो. जो शून्यता समजू शकत नाही तो काहीच समजू शकत नाही. याचे स्पष्टीकरण करताना नागार्जुन म्हणतात की जो शून्यता समजू शकतो तो प्रतित्यस्मुत्पाद अर्थात कार्यकारण भाव समजू शकतो. प्रतित्यस्मुत्पाद ज्याला समजला आहे तो 4 आर्यसत्य समजू शकतो. 4 आर्यसत्य समजल्यावर त्याला तृष्णा निरोध करता येऊन निर्वाण प्राप्त होऊ शकते.
प्रतित्यसमुत्पाद ज्याला समजले आहे तो धम्म जाणू शकतो. धम्माचा हेतू आणि धम्माचे फल जाणू शकतो. तो अधर्म जाणू शकतो. अधर्माचा हेतू आणि फल जाणू शकतो. तो क्लेश अर्थात चित्तमल, चित्तमल हेतू आणि चित्तमल वस्तू जाणू शकतो. ज्याला हे माहीत आहे तो सुगती आणि दुर्गती म्हणजे काय, सुगती आणि दुर्गतीत जाण्याचा मार्ग आणि दुर्गतीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, हेही तो जाणू शकतो. नागार्जुनांनी शून्यतेचा अर्थ प्रतित्यसमुत्पाद असा लावला आहे. विश्वातील सर्व जड आणि चेतन वस्तू कोणत्याही स्थिर किंवा अचल तत्वापासून म्हणजे आत्मा वगैरे पासून बिलकुल शून्य आहे. प्रत्येक जड चेतन वस्तू परिवर्तनशील आहे. म्हणून विश्वातील वस्तू केवळ प्रवाहमय आहेत. विग्रहव्यावर्तनी मधल्या पहिल्या 20 कारिकात पूर्वपक्ष मांडून त्यात विरोधकांची शून्यता ह्या तत्वाला विरोध करणारी मते मांडली आहेत आणि उरलेल्या कारिकांमध्ये त्या विरोधी मतांचे खंडन केले आहे. नागार्जुनांच्या माध्यमिक कारिका या ग्रंथात 400 कारिका असून तो ग्रंथ 27 प्रकरणात विभागला गेला आहे. माध्यमिका कारिका ग्रंथातील मुद्द्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी अकुतोभय नावाचा ग्रंथ नागार्जुनांनी लिहिला आहे. 6व्या शतकातील चंद्रकीतीने प्रसन्नपद नावाच्या ग्रंथात माध्यमिका कारिकावर केलेले भाष्य मूळ संस्कृत रूपात तिबेटच्या तंजौरमध्ये अस्तित्वात आहे. विग्रहव्यावर्तनी प्रमाणेच माध्यमिका कारिकामध्ये नागार्जुनांनी शून्यता म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद असे म्हटले आहे. नागार्जुन प्रतित्यसमुत्पादाचे 2 अर्थ सांगतात. एक, प्रतित्य म्हणजे हेतू किंवा कारणाने झालेली उत्पत्ती. सर्व वस्तूंची उत्पत्ती कारणाने झालेली असते. त्याचाच अर्थ सर्व वस्तू त्यांची उत्पत्ती होण्यासाठी दुसऱ्या हेतूंवर अथवा कारणांवर अवलंबून आहेत. सर्व वस्तू प्रतित्य समुत्पन्न आहेत. 2. प्रतित्य समुत्पादाचा दुसरा अर्थ म्हणजे सर्व वस्तू क्षणभंगुर आहेत. प्रत्येक वस्तू उत्पन्न होते, नष्ट होते आणि नंतर दुसरी वस्तू उत्पन्न होते, नष्ट होते. सर्व विश्व हे उत्पन्न होणारे आणि नष्ट होणारे घटनांचा केवळ एक प्रवाह आहे. सर्व वस्तू परस्परांवर अवलंबून आहेत. कार्य आणि कारण एकमेकांवर अवलंबून आहेत. कार्य हे कारणामुळे होते. ते घडविणारे दुसरे कोणतेच तत्व नाही, ईश्वर नाही. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे सुहृदलेख हा पत्ररूपी ग्रंथ नागार्जुनांनी आपला मित्र यज्ञश्री गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन सम्राटाला उद्देशून लिहिलेला आहे. नागार्जुनांनी सुहृद लेखात केलेल्या उपदेशाचा काही भाग असा आहे. धनाला चंचल आणि असार समजून त्याला भिक्खूंना, ब्राह्मणांना, गरिबांना आणि मित्रांना दे. दानापेक्षा दुसरा मोठा मित्र नाही. ज्याप्रमाणे चराचरांचा आधार पृथ्वी आहे त्याप्रमाणे सर्व सत्तेचा आधार शील आहे. निर्दोष, उत्तम, अमिश्रित, निष्कलंक शीलाला कार्यरूपाने प्रकट कर. दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवू नकोस. जर पहाव्याचेच असेल तर तिच्या वयोमानाप्रमाणे तिच्याकडे आई, बहीण किंवा मुलगी म्हणून पहा. स्वतःच्या बायकोचा सन्मान राख. ती बहिणीप्रमाणे मंजूळ, मित्राप्रमाणे विजयिनी, आईप्रमाणे हितैषिणी आणि सेविकेप्रमाणे आज्ञाधारक आहे. लाभलाभ, सुखदुःख, मानापमान, स्तुतिनिंदा या 8 गोष्टींना संभावाने ठेव. म्हणजे ह्या 8 गोष्टींच्याकडे संभावाने बघ. कारण तुझ्या विचारांचा तो विषय नाही. स्कंध इच्छेमुळे, कालामुळे, प्रकृतीमुळे, स्वभावामुळे किंवा ईश्वरामुळे उत्पन्न होत नाही, तर ते अविद्येमुळे आणि तृष्णेमुळे उत्पन्न होतात. धार्मिक कर्मकांड, शील, व्रत, परामर्श, मिथ्या दृष्टी, सत्काय दृष्टी आणि संशय, विचिकित्सा या 3 बेड्या, संयोजने आहेत. चिनी प्रवासी इत्सिंग, प्रवास काळ इसवी सन 671 ते 695 याने आपल्या प्रवासवर्णनात असे लिहिले आहे की नागार्जुनांचा सुहिल्लेखा हा ग्रंथ लहान मुले तोंडपाठ करत असायचे आणि मोठी माणसे त्या ग्रंथाचा आयुष्यभर अभ्यास करीत होते. नागार्जुनांनी प्रज्ञा पारमितांवर अनेक भाष्ये लिहिली आहेत. त्याशिवाय त्यांनी एक श्लोकशास्त्र, प्रज्ञादंड, युक्तिषष्टिका, प्रमाण विध्वंसन, उपाय कौशल्य, महायान विमशक, रत्नावली, चतुस्त्र वगैरे अनेक ग्रंथ बौद्ध तत्वज्ञानावर लिहिले आहेत. नागार्जुनांच्या सारख्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या कर्तृत्ववान माणसाभोवती कालांतराने आख्यायिकांची अनेक वले निर्माण झाली असल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. नागार्जुनांच्या संबंधी प्रचलित असलेल्या आख्यायिका त्यांच्या मोठेपणाची ग्वाहीच देतात. एका आख्यायिकेप्रमाणे नागार्जुनांचा जन्म एका ब्राह्मणाच्या घरी झाला होता.
त्या ब्राह्मणाला स्वप्न पडले होते की जोपर्यंत तो 100 ब्राह्मणांना भोजन दान देत नाही तोपर्यंत त्याला मूल होणे शक्य नाही. त्या स्वप्नाप्रमाणे त्या ब्राह्मणाने 100 ब्राह्मणांना भोजन दान दिल्यावर त्याला मुलगा झाला. वत्सोन या तिबेटियन इतिहासकाराच्या मते नागार्जुन जन्मले तेव्हा नक्षत्रे वगैरे सर्व लक्षणे चांगली असून सुद्धा ब्राह्मणांनी भाकीत केले की जर ब्राह्मणांना भोजन दिले नाही तर नागार्जुन 7 महिने सुद्धा जगणार नाहीत. नागार्जुनांच्या वडिलांना नागार्जुन 7 वर्षांपेक्षा जास्त वर्षे जगावेत म्हणून तिसऱ्यांदा ब्राह्मणांना भोजनदान द्यावे लागले. नागार्जुनांना जेव्हा 7 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी असा संकल्प केला की नागार्जुनांनी तीर्थयात्रेला जावे. त्याप्रमाणे नोकरांना सोबत घेऊन नागार्जुन तीर्थयात्रा करण्यास निघाले. जेव्हा ते नालंदा येथील सुप्रसिद्ध विश्वविद्यालयात आले तेव्हा मरण टाळायचे असेल तर शेवटचा उपाय म्हणून नागार्जुनांनी भिक्खू बनावे असा त्यांना सल्ला देण्यात आला. तेव्हा नागार्जुनांनी भिक्खू बनण्याचे ठरविले. त्यानंतर अमितायू म्हणजे ज्याला आयुष्याची मर्यादा नाही अशा तांत्रिक मंडलात तांत्रिक पद्धतीने नागार्जुनांना दीक्षा देण्यात आली. नालंदातील मुख्य भिक्खू हा स्वतः नागार्जुनांचा गुरु झाला. दुसऱ्या एका आख्यायिकेप्रमाणे नागार्जुनांनी लहानपणी 4ही वेदांचा अभ्यास केल्यावर ते खुशालचेंडूप्रमाणे ख्याली खुशालीत आपला वेळ घालवित होते. त्यांना अदृश्य होण्याची कला माहीत होती. अदृश्य होण्याच्या कलेमुळे रात्रीच्या वेळी ते दुसऱ्यांच्या घरात जात असायचे. एके रात्री असेच दुसऱ्यांच्या घरात गेले असता ते पकडले गेले. जर ते बौद्धाचे अनुयायी झाले तरच त्यांना जिवंत सोडण्यात येणार होते. नागार्जुनांनी बौद्धांचा अनुयायी होण्याचे वचन बुद्ध स्तूपापुढे दिल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. थोड्याच दिवसात त्यांनी त्रिपिटकांचा अभ्यास केला. नंतर हिमालयातील एका वयोवृद्ध भिक्खू कडून महायान पंथाचा अभ्यास केला. नालंदा येथे अभ्यास करीत असताना नागार्जुनांनी वस्तूंचे सोन्यात रूपांतर करण्याची पद्धती शोधून काढली होती. आणि ज्या वेळेला महाभयंकर दुष्काळ पडला त्यावेळेला भिक्खूंच्या जगण्यासाठी पुरेसे खाद्य ते उत्पन्न करू शकले. नागार्जुनांच्या गुप्तपणे होत असलेल्या हालचालीमुळे रागावून जाऊन नालंदा येथील भिक्खूंनी त्यांना नालंदाबाहेर काढून टाकले आणि प्रायश्चित म्हणून 10 लाख विहार वाणी चैत्य बांधण्याची त्यांना आज्ञा केली. मध्यंतरीच्या काळात आपल्या ज्ञानाच्या बळावर नागार्जुनांनी शंकराचा पराभव केला. हा अभूतपूर्व असा वाद चालू असता तेथे उपस्थित असलेली 2 मुले अचानकपणे अंतर्धान पावली आणि पृथ्वी तलात गेली. ती नागांची 2 मुले होती. नागार्जुन नागांच्या राज्यात गेले. तेथे विहार बांधण्यासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे वचन त्यांनी नागराजाकडून मिळविले. नागार्जुनांनी नागराजाला आपले तत्वज्ञान समजावून सांगितले. नागराजाने नागार्जुनांना तेथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा नागार्जुन नागराजाला म्हणाले की केवळ विहारांच्या इमारतीसाठी लागणारे साहित्य मिळविण्यासाठी मी येथे आलो नसून 1 लाख श्लोक असलेल्या प्रज्ञापारमितासाठी आणि ज्ञान पूर्णत्वाला नेण्यासाठी मी येथे आलो आहे. सर्वज्ञ असल्यामुळे ज्या गोष्टींचे ज्ञान दुसऱ्याला असणे शक्य नाही अशा गोष्टी सुद्धा नागार्जुन सांगत असायचे. देवलोकात काय चालले आहे याचे ज्ञान नागार्जुनांना होते. एकदा देवलोकात राक्षस आणि देव यांचे युद्ध चालले आहे असे ते लोकांना सांगत असताच वरून एक तुटलेला हात खाली पडला आणि अशा तऱ्हेने नागार्जुन काय सांगत आहेत याची खात्री लोकांना पटली. ते तंतोतंत भविष्य सांगत असायचे. डोंगरांचे रूपांतर सोन्यामध्ये करू शकत होते आणि जे त्यांची प्रवचने ऐकत असायचे त्यांना श्रीमंतांचा जन्म यावा म्हणून त्यांचा मृत्यू पण घडवून आणू शकत होते. वर दिलेल्या आख्यायिकांतील नागार्जुनांचे गुण जणू कमी पडत होते म्हणून की काय जैन ग्रंथातून नागार्जुनासंबंधी पुढील माहिती दिलेली आहे. नागार्जुन हे एका नागराजाचे पुत्र होते. ते एक आदर्श तपस्वी होते. आपल्या पायांना एका विशिष्ट प्रकारचे रसायन लावून अनेक अपयशी प्रयत्न केल्यावर ते हवेत उडण्यास शिकले. ते वादविवाद करण्यास अत्यंत कुशल होते. वादविवादात कोणीही त्यांचा पराभव करू शकत नसे. एका राजाच्या मुलाच्या इच्छेला मान देऊन नागार्जुनांनी स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली. जर त्यांनी तसे केले नसते तर त्या राजाच्या मुलाने त्यांचा जीव घेतला असता. कारण नागार्जुन आयुष्य वाढविण्याचे रसायन राजाला देत असे. त्यामुळे राजाचे आयुष्य वाढत होते. राजाची मोठी मुले मेली. त्या मुलांची मुले म्हातारी झाली तरी राजाचे यौवन नागार्जुनांनी दिलेल्या रसायनामुळे कमी झाले नाही.
राजाच्या ह्या सर्वोत धाकट्या मुलाला राज्यावर बसण्याची घाई झाली होती. जोपर्यंत नागार्जुन जिवंत आहे तोपर्यंत राजाला आयुष्य वाढविण्याचे रसायन मिळणार, त्यामुळे राजा मरणार नाही आणि मुलाला गादीवर बसता येणार नाही. म्हणून राजाला मारण्यासाठी पहिल्यांदा नागार्जुनांना मारले पाहिजे, असा विचार करून त्या मुलाने नागार्जुनांना आत्महत्या करण्याची विनंती केली. अनेक आख्यायिकाप्रमाणे नागार्जुनांना 300 ते 600 वर्षांचे आयुष्य लाभले होते. त्यांचा त्यांनी धम्मप्रचारासाठी आणि धम्मग्रंथ लिहिण्यासाठी उपयोग केला. त्यांच्या ग्रंथात औषधे, रसायनशास्त्र, ज्योतिष, रत्नपारख करण्याचे शास्त्र, तांत्रिक विद्या वगैरे विषयांचा उहापोह केला आहे. शिवाय त्यांनी प्रज्ञापारमिता वरील भाष्ये, वादविवाद शास्त्र आणि इतर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. नागार्जुनांच्या बद्दल अशीही एक आख्यायिका आहे की त्यांचे शिर धडापासून वेगळे झाल्यावर धडाचे आणि शिराचे रूपांतर शिलेत झाले. शिलेत रूपांतर झालेले नागार्जुनांचे शिर कोणीतरी मुद्दाम धडापासून दूर ठेवले आहे, पण ते हळूहळू धडाकडे सरकत असून ते घडाला जोडले गेल्यावर नागार्जुन परत जिवंत होतील. काही पाश्चिमात्य लोकांनी तर नागार्जुन नावाचा मनुष्य निर्माणच झाला नाही, तो केवळ कविकल्पनातून निर्माण झाला, अशा तऱ्हेचे विचार प्रकट केले आहेत. दुसऱ्या काही पाश्चिमात्य लोकांनी नागार्जुन एक नसून 3 नागार्जुन निरनिराळ्या काळी निर्माण झालेत, असा विचार मांडला. त्यांच्या मताप्रमाणे ज्यांनी माध्यमिक तत्वज्ञानाचा प्रचार केला ते पहिल्या 2ऱ्या शतकात निर्माण झालेले एक नागार्जुन, 6व्या शतकातील रसायन शास्त्रज्ञ हे 2रे नागार्जुन आणि 10व्या शतकातील तांत्रिक बौद्धांचे 3रे नागार्जुन. माणसाभोवती इतक्या आख्यायिका निर्माण होण्यासाठी माणसाचे व्यक्तिमत्व सुद्धा तितकेच भव्य असावे लागते. माध्यमिकांचे तत्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या नागार्जुनांचे व्यक्तिमत्व खरोखरीच अलौकिक असे होते, यात शंका नाही. नालंदा येथील विश्वविद्यालयात नागार्जुन असणे शक्य नाही, कारण नालंदा विश्वविद्यालय नागार्जुनाच्या नंतर निर्माण झाले आहे, असे काही विद्वानांचे मत आहे, पण ते बरोबर दिसत नाही. नालंदा येथील विहार तथागतांच्या अस्तित्वात बांधले गेले होते. ज्या ज्या ठिकाणी बौद्ध विहार होते त्या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य निरंतर चालू होते. त्यामुळे नालंदा येथील विहाराचे विश्वविद्यालयात रूपांतर नागार्जुनानंतर जरी झाले असले तरी नागार्जुनांच्या वेळेस नालंदा येथे मोठे बौद्ध विहार होते, हे निर्विवाद आहे. श्री एच.डी. सांकलिया यांनी नालंदा विश्वविद्यालय नावाच्या आपल्या पुस्तकात नालंदा येथे सापडलेल्या नागार्जुनांची मूर्ती असलेल्या शिल्पाकृतीचे चित्र छापले आहे. नागार्जुनांच्या ग्रंथांचे चिनी, तिबेटी, कोरियन, जपानी वगैरे आशिया खंडातील महायानी बौद्धांच्या देशातील भाषेत तर अनुवाद झाले आहेतच, पण रशियन, फ्रेंच, जर्मनी, बेल्जियन, स्पॅनिश, पोलिश, इटालियन, इंग्लिश इत्यादी युरोपियन भाषांमध्ये सुद्धा त्यांची भाषांतरे झाली आहेत. ह्योनत्संगने म्हटल्याप्रमाणे 4 सूर्यांनी जगाला प्रकाश दिला आहे. त्या 4 सूर्यांपैकी नागार्जुन हे एक सूर्य आहेत.